अण्णांकडनं काय ते काय म्हणतायत? त्यांना काय वाटतंय? त्यांचे काय फीडबॅक्स मिळतात? कारण तू हिरो म्हणून असा लीड रोलमध्ये होय प्रेझेंट की, होय होतोय. की. नक्कीच. आनंद आहे आणि आवडतंय त्यांना. टीझर, ट्रेलर गाणी आवडलेली आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की ते बिझी आहेत खूप. त्यांच्या हां. इतर काही सिनेमे चालू आहेत त्यामध्ये आणि माझे म्हणजे आम्ही चौघं भाऊ आहोत. तर आमचा असा खूप मोठा गोतावळा आहे. नातेवाईक, मित्रमंडळी तर सगळ्यांना खूप छान आवडतंय. फर्स्ट टाईम लीडमध्ये आहे तर निश्चितच मोठे बंधू म्हणून त्यांना आनंदच आहे. हां, पण एक असतं ना, की एखादी गोष्ट जी त्यांच्याकडून आलेली असते किंवा हं, त्यांनी हं. सांगितलेल्या एखाद्या गोष्टीमधनं आलेलं असतं, जे आपण सातत्याने पुढे त्या गोष्टीचा वापर आपल्याला अच्छा. पुढच्या कामातही हो, होतो. हो. तर ती कोणती गोष्ट असेल? हां, नक्कीच. म्हणजे मी लहान भाऊ आहे, तर मी त्यांना आजपर्यंत त्यांचं अनुकरण करत आलोय, त्यांच्याकडून शिकत आलोय. अ, आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की हे आयुष्यभर शिदोरी पुरणारच आहे मोठ्या भावाची. कारण की ते जे काही सांगतात ते म्हणजे शेवटी मला असं म्हणायचं की कोणी कोणाला शिकवत नसतं भाऊ म्हणून. आपल्याला ते बघायचं असतं आणि ऑब्झर्व्ह करायचं असतं, की आपण कशा पद्धतीनं चाललं पाहिजे. म्हणजे तुम्ही हं, ज्यावेळेस स्टीअरिंग तुमच्या हातात असतं, तर ते सतत वळवायचं नसतं. म्हणजे सतत ते फिरवायचं हं. नसतं. जर काही चुकीचा खड्डा आला, वळण आलं तरच ते. तरच. म्हणजे त्या पद्धतीनं स्टिअरिंगचं काम हे भावाचे विचार आयुष्यभर माझ्या डोक्यात आहेत आणि ते करत राहतील.